नमस्कार. सध्या एक सभा प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी संपन्न झाली. त्याच अनुषंगाने आपण आज त्या सभेच्या जागी आहोत आणि सभा संपन्न झाल्याच्या नंतर येथील नागरिकांशी आपण बोलणार होतो, परंतु सभेला थोडा मलाच यायला या ठिकाणी उशीर झाला. त्या ठिकाणी सर्व महिला निघून गेल्या आणि या ठिकाणी उमेदवारी आपल्या सोबत आहेत. उमेदवारी त्यांचे कसा प्रतिसाद भेटतोय तेही जाणून घेऊया. नेमकं आता अरविंद भाई काय सांगाल, कशी सभा झाली? अतिशय उत्तम, चांगली सभा झाली. काय म्हणते प्रतिसाद? सर्व आज जे काँग्रेसनी जे पत्र लाडक्या बहिणीच्या याच्या संदर्भात दिलेत त्याचा निषेध सगळ्या लातूरच्या मायमाऊलींनी केलेले आहेत. आणि संक्रांतच्या दिवशी आम्ही तिळगुळ घ्या गोड गोड बोलणार तर आहे, पण आम्ही तिळगुळ घ्या आणि कमळ कमळ बोलणार आहे. आणि संक्रांत तर कर असती, ही कर काँग्रेसला खूप जड जाणार आहे. ही चर्चा आपण करणार आहोत या ठिकाणी आणि उमेदवार ही आपल्या सोबत चर्चा करतीलच. तर या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता सभा संपन्न झालेली आहे आणि उमेदवारही आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेदवारांची आपण चर्चा करणार आहोत. नेमकी कशा प्रकारे सभा झाली, कशा प्रकारे या वार्डातून त्यांना नागरिकांचा प्रतिसाद भेटतोय आणि त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतलेत का, काय सांगाल? आणि तुझी निवडणूक लढण्याच्या अगोदरच तुम्ही फेमस झालात आणि विशेष पाहायला गेलं तर इथले नागरिक सर्व तुमच्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत, कारण तुमचं काम बोलतंय. नाही, माझ्या प्रभाग क्रमांक 17 मधील माझ्या सर्व बंधू भगिनी व माझे मित्र परिवार ज्यांनी मी ज्यावेळेस डोर टू डोर आम्ही प्रचाराला जात होतो त्यावेळेस जे त्यांनी मला भावनिक करून टाकलेलं आहे, मी पण हे भावूक झालो की आपल्यावर एवढी मोठी जिम्मेदारी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हा तिन्ही उमेदवाराला तुम्ही 15 तारखेला कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. त्यानंतर तुमच्या पूर्ण अपेक्षा 100% पूर्ण करण्यासाठी आपल्या पाठीमागं महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री माननीय संभाजीभाई पाटील असतील, औषधाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार अभिमन्यूजी पवार साहेब असतील, आपल्या लातूर शहराच्या नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील, आपले सर्वांचे मार्गदर्शक अरुणभाई पाटील असतील, लातूर शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर असतील किंवा लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराजी पाटील साहेब असतील, हे सर्व नेते आमच्या पूर्ण ताकदीशी पाठीमागे राहतील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 17 हा इतर प्रभागापेक्षा आगळा वेगळा कसं दिसेल यासाठी आम्ही 3 उमेदवार अहोरात्र प्रयत्न करू. नक्कीच या ठिकाणी नेते तर यांच्या सोबतच आहेत, परंतु एक आवर्जून अशी गोष्ट वाटते मला की बेदडे गावाचे प्रत्येक प्रेक्षक हे आवर्जून बेदडे गावाच्या पेजवरती येत असतात, कारण त्यांना वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. परंतु बेदडे गावाचा सर्वे जर पाहायला गेला तर अंतू गायकवाड यांची चर्चा संपूर्ण वार्डामध्ये एक पॉझिटिव्हली घेतली जाते आणि पाहायला गेलं तर प्रत्येक वार्डामध्ये असं कधी होत नाही. परंतु या वार्डामध्ये अंतू गायकवाड यांचं अगोदर जे कार्य केलं, जे की ते पक्षात आहेत, परंतु पक्षात असताना सुद्धा त्यांनी न कुठल्या अपेक्षेनं कामं केलेले आज कुठेतरी प्रभाव म्हणून जनता त्यांना आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय अशी काय जादू केली? जादू नाही, मी ज्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीने स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली होती त्यावेळेस मी न बोलता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी काम केलेलं आहे. माझ्यासोबत पाटील पण होत्या, माझी नगरसेवका, त्यांनी पण काम केलेलं आहे. आता हे मयूरेश्वर मंदिर आहे, इथला रस्ता जर पाहिला असता पूर्वी का बरोबर आहे का, तर अशी परिस्थिती होती की लोक बसू शकत नव्हते. काय सांगाल आता, तुम्हाला अनुभवी आहे माझी नगरसेवक? प्रभाग क्रमांक 17 मध्ये बरेच विकसित कामं झालेले आहेत. त्या विकसित कामाचीच पावती ही जनता आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकामध्ये नक्कीच देणार आहे. आम्ही तर असं ऐकलंय, अगोदरच निवडून आला तुम्ही. आपले सर्वांचे आशीर्वाद आहेत. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी जे माझे नगरसेवक होते त्यांचा अनुभव आणि अंतू गायकवाड यांचं सर्व नागरिकांमध्ये असलेलं प्रेम हे कुठेतरी यांना अगोदरच निवडणुकीच्या अगोदरच निवडून आणलंय का, अशी भावना सर्वत्र या प्रभागामध्ये दिसून येते. मी बेदडे गावासाठी शरद पवार, लातूर.